मराठी वर्षातील शेवटची एकादशी कोणती असेल तर ती आहे पापमोचनी एकादशी। मंडळी, प्रत्येक एकादशीचे विशेष महत्त्व सांगितले जाते। तसेच पापमोचनी एकादशी होळीनंतर आणि चैत्र नवरात्रीच्या आधी येते। पापमोचनी एकादशी हिंदू धर्मात खूप महत्त्वाची तारीख मानली जाते। पापमोचनी एकादशी ही आपल्या मराठी वर्षातील शेवटची एकादशी। पापमोचनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते। या दिवशी विष्णू भगवानची पूजा केल्यामुळे जीवनामध्ये झालेल्या पापांपासून मुक्ती मिळण्यास मदत होते अशी धार्मिक मान्यता आहे। यावर्षी हे व्रत 15 मार्च रोजी असेल। फाल्गुन कृष्ण पक्षातील एकादशी तिथी 14 मार्च रोजी सकाळी 8:10 सुरू होईल, तर या तिथीची समाप्ती 15 मार्च 2026 रोजी सकाळी 9:16 होईल। उदय तिथीचा विचार करता पापमोचनी एकादशीचे व्रत 15 मार्च रोजी असेल। मंडळी, अशी धार्मिक श्रद्धा आहे की पापमोचनी एकादशीचा उपवास एखाद्या व्यक्तीला जाणून बुजून किंवा अजाणतेपणे केलेल्या पापांपासून मुक्ती देतो। हा उपवास पूर्ण विधीसह पाळल्याने त्याचे भाग्य देखील वाढते। म्हणून हे व्रत पूर्ण भक्तीने पाळले पाहिजे। शिवाय हे व्रत पूर्ण भक्तीने पाळल्याने सौभाग्य वाढते। एकादशीचे व्रत करणारे केवळ आजार आणि दुःखापासून मुक्त होतातच, शिवाय पापांचा नाश आणि मोक्ष आणि पुण्यफळांची प्राप्ती देखील करतात। एकादशीला भगवान विष्णूच्या पूजेसोबतच तुळशी मातेचीही पूजा करावी। हे व्रत करणाऱ्यांनी सकाळच्या प्रार्थनेनंतर तुळशीच्या रोपाजवळ तुपाचा दिवा लावावा। तसेच या दिवसापासून तुळशीची सतत सेवा करा।